पावसाळ्यात जेव्हा आर्द्रता जास्त असते तेव्हा पचनशक्ती कमकुवत होते, ज्यामुळे थंड पदार्थावर कार्यक्षमतेने प्रक्रिया करणे शरीरासाठी अधिक आव्हानात्मक बनते. त्यामुळे शक्यतो पावसाच्या दिवसात आहार कमी व हलका असा घ्यावा. तशी आपल्या धर्मात अध्यात्मात सुद्धा नोंद आहे, ज्यामुळे कदाचित हिंदू धर्मानुसार पावसाळ्यात श्रावण, भाद्रपद अशा काही महिन्यात बरेच सणवार येतात, ज्यात माणसाला उपवास असतात. त्यात अन्न कमी खाल्ले जाते व शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते. असंच बौद्ध धर्मात वर्षावास सुद्धा पावसाळ्याच्या महिन्यात चालू होतात. त्या सुद्धा बौद्ध अनुयायी दुपारनंतर शक्यतो जेवण करत नाही, साधा हलका अल्प आहारच घेतात. जैन धर्मातही असंच काहीसं आहे. ते मुनी साध्वी सुद्धा रात्री सूर्यास्त नंतर जेवण घेणं टाळतात. पावसाळ्यात ते जास्त एकाच ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करतात. अशा काही गोष्टी उगाचच आपल्या धर्मामध्ये नसतात, त्यांना काही शारीरिक कारणे सुद्धा असतात, पण बराच वेळा आपल्या ते लक्षात येत नाही. काही धर्मांनी लावलेल्या नियमानुसार तरी मग माणूस आहार सात्विक घेण्याचा पावसाळ्यात तरी प्रयत्न करत असतो व मग काही आजारापासून दूर राहतो व वातावरणात झालेल्या बदलांशी त्याचे शरीर जुळवून घेत असते. पावसाळ्यात शरीरात अग्नी मंद झाल्यामुळे वाजवीपेक्षा कमी आहार घ्यायला पाहिजे, ही गोष्ट सायन्सने सुद्धा मान्य केली आहे. म्हणून जे काही आपल्या धर्माने आपल्याला ज्या गोष्टींची सांगड घालून दिली आहे ती आपण जोपासली पाहिजे. आणि एक विचार जर केला तर सर्व धर्म एकच गोष्ट सांगतात की बदलत्या वातावरणाशी जुळवून वागत राहत जा. सर्व धर्म एकच शिक्षा देत आहे, निसर्गाशी एकरूप व्हा. पावसाळ्याच्या दिवसात आपला अग्नी मंद होत असल्याने नकळत त्याचा आपल्या पचनशक्तीवर परिणाम होतो. या काळात पचनशक्ती क्षीण होते आणि खाल्लेले अन्न नीट पचत नाही, भूक कमी होते. थोडे खाल्ले तरी करपट ढेकर येत राहतात. गॅस, ऍसिडिटी, जळजळ, आंबट पाणी होणे यासारख्या समस्या पावसाळ्याच्या दिवसात भेडसावतात. मात्र पोट वेळेच्या वेळी नीट साफ झाले नाही तर त्याचा आपल्या एकूण आरोग्यावर परिणाम होतो आणि सगळे आरोग्यच बिघडून जाते. पण असे होऊ नये आणि आपली पचन क्रिया सुरळीत राहावी यासाठी आपण योग्य ती काळजी घ्यायला हवी. शीत शक्तीचे पदार्थ पाचक अग्नी कमकुवत करू शकतात, त्यामुळे पचन कमी होते, मंदावते.